काय चालू झालं होतं आपण आपलं काय काय झालेलं आहे आपण मॉड्यूलपर्यंत आलो आहे. ठीक आहे, आपण काय केलं आहे तर इन्स्टन्स एक डायरेक्टरी क्रिएट केली आहे आणि इन्स्टन्सच्या आतमध्ये आपण काय केलं आहे मेन डॉट टी एफ, आउटपुट डॉट टी एफ, प्रोव्हायडर डॉट टी एफ, व्हेरिएबल डॉट टी एफ. प्रोव्हायडर डॉट टी एफ हा एक कॉमन असतो, तर हा याच्या आतमध्ये राहत नाही, हा बाहेर असतो. ठीक आहे, तर आपण याला बाहेर जर मूव्ह केलं तर खूपच छान. ओके, तर या पद्धतीने असतात. हा झाला आपला एक इन्स्टन्सचा मॉड्यूल. बट मॉड्यूल या पद्धतीने लिहिला जात नाही, सिम्पली मेन डॉट टी एफ. ओके, गुड इनफ. आउटपुट डॉट टी एफ, आउटपुट डॉट टी एफ पण आपण व्यवस्थित लिहिलेली आहे. व्हेरिएबल डॉट टी एफ. आता व्हेरिएबल डॉट टी एफ मध्ये आपल्याला करायचं काय असते, तर इथे आपल्याला व्हॅल्यू पास करायच्या राहत नाही. ठीक आहे, आपण इथे व्हॅल्यूज पास केले ना, ह्या व्हॅल्यूज आपल्याला पास करायच्या राहत नाही. मी तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर सांगतोय, फक्त लक्ष देऊन ऐका. ओके, तर ही माझी रिपॉझिटरी आहे, यामध्ये मी इन्स्टन्स नावाचा काय क्रिएट केलाय, मॉड्यूल क्रिएट केलेला आहे. ओके, इन्स्टन्स मध्ये किती फाइल्स असेल, 3 फाइल्स, मेन डॉट टी एफ, आउटपुट डॉट टी एफ, व्हेरिएबल डॉट टी एफ. आता इथे बघा मेन डॉट टी एफ जे आता काल आपण बघितलंय सेम तीच आहे. ओके, काल जे आपण बघितलंय तीच आहे. बघा EMI, इन्स्टन्स टाईप आणि सगळे व्हेरिएबल थ्रू आपण पास करतोय. var डॉट इमेज अंडरस्कोर ID, var डॉट इन्स्टन्स, की पेअर अँड SGIDs. ओके, बट येस, आता या नंतर आपण काल पण आपला सेम कोड लिहिलेला आहे बरोबर. आउटपुट मध्ये इथे आपल्याला काही चेक करायची गरज नाहीये. व्हेरिएबल्स मध्ये, आता व्हेरिएबल्स मध्ये काय चेंजेस करायचे आहे, तर व्हेरिएबल्स मध्ये आपण व्हॅल्यूज पास केल्या डायरेक्टली, पण ह्या व्हॅल्यूज इथे या इन्स्टन्स मॉड्यूलच्या आतमध्ये पास करायची राहत नाही. या ज्या व्हॅल्यूज आहे या व्हॅल्यूज आपण जिथे कॉल करणार या मॉड्यूलला तिथे पास करायची. ठीक आहे, तर कशा पद्धतीने करतात तर चला बघू. बघा वापस येऊ आपण इकडे आणि आता व्हेरिएबल्स मध्ये काय केलंय ते सांगतो. तर व्हेरिएबल्स मध्ये आपल्याला व्हॅल्यूज पास करायचे नाहीये, सिम्पली काय करायचं आहे तर ब्लँक सोडायचं आहे. ब्लँक सोडायचं म्हणजेच काय होणार, तर हे जे डिफॉल्ट लिहिलेलं आहे हे डिफॉल्ट आपण इथून काढून टाकणार, सिंपल. ओके, या पद्धतीने. तर याचा जो डेटा असेल हा डेटा ब्लँक असेल, सिंपल आहे. तर हेच काम आपण इथे केलेलं आहे. सी, तर प्रत्येक व्हेरिएबल्स आपण फक्त डिक्लेअर करून ठेवलेलं आहे. याला म्हणतात डिक्लेअर करणे. त्याची व्हॅल्यू आपण टाकलेली आहे का, नाही. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला तुमचे व्हेरिएबल्स इथे फक्त सेट करून ठेवायचे, बाकी काही त्याची व्हॅल्यू पास करायची नाहीये. तर हे झाली आपली व्हेरिएबल डॉट टी एफ. कशामध्ये, इन्स्टन्स वाल्या मॉड्यूल मध्ये. हा मॉड्यूल आहे आपला. आउटपुट मध्ये काय लिहिलंय का मी, सध्या ही फाईल एम्प्टी आहे, कारण आउटपुट इथून आपल्याला घ्यायचा नाहीये. हा जेव्हा आपण कॉल करणार तिकडनं तो आपल्याला आउटपुट मिळणार, तर आउटपुट पण नंतर ना आपल्याला घेता येईल. तर हा झाला एक सिंपलचा इन्स्टन्सचा मॉड्यूल. आता यामध्ये याचा यूज केस काय आहे, तर याचा यूज केस असा आहे की याला आपण मल्टिपल टाइम्स वाटेल तेव्हा यूज करू शकतो. याला काय करू शकतो आपण, वाटेल तेव्हा यूज करू शकतो. ठीक आहे, तर याची आता युजेबिलिटी आहे ग्लोबल लेवलवर, कारण हा आता कन्फर्म आहे. याच्यामध्ये व्हेरिएबल पण आपण पास केलेले नाहीये, व्हेरिएबल तिथून पास करायचे जिथे आपण याला कॉल करणार, सिंपल. तर हा झाला आपला इन्स्टन्स. आता मी तुम्हाला काल म्हटलंय की VPCचा एक मॉड्यूल क्रिएट करा, राईट. तर VPCच्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला काय काय क्रिएट करावं लागेल, सेम अगेन 3 फाइल्स मध्ये सर्वात आधी कोणते राहणार फाईल, मेन डॉट. आता मला सांगा VPC जेव्हा आपण क्रिएट करतो कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या असतात किंवा क्रिएट करायच्या असतात. एक असेल VPC, देन सबनेट्स, देन राउट टेबल, IGW, बरोबर. जर नॅट गेटवे तुम्ही यूज करता तर नॅट गेटवे क्लिअर आहे. सबनेट्स मध्ये 2 सबनेट्स कोणते, पब्लिक अँड प्रायव्हेट. तर मी आता लिहिणार नाहीये ते, मी डायरेक्ट तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, कारण लिहिण्यामध्ये आणखी टाइम जाईल आपला. सो काय केलंय, कसं केलंय, तर बघा सर्वात आधी आपण काय करतोय, रिसोर्स AWS अंडरस्कोर VPC. आता हे कुठून घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे, AWS टेराफॉर्म
रजिस्ट्रेस. हे नाव आपण स्वतः दिलेलं आहे इथे. क्लिअर? टेराफॉर्मच्या रेफरन्ससाठी. देन आता तुम्हाला ही प्रोसेस पण माहिती पाहिजे की VPC क्रिएट करताना मॅन्युअल वेने काय करतो आपण. मॅन्युअल वेने तिथे कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. जसं VPC तुम्ही मॅन्युअली क्रिएट करता तर काय करणार, सर्वात आधी त्याला नाव देणार, नंतर त्याला एक नेटवर्क देणार. तर तेच नेटवर्क देणे म्हणजेच आता इथे आहे CIDR ब्लॉक. ओके. CIDR ब्लॉक आपण कशा थ्रू पास केलेला आहे, VPC_CIDR व्हेरिएबल थ्रू पास केलेला आहे. ओके. तर हा व्हेरिएबल आपण पास करतोय. टॅग्स. टॅग्स मध्ये आपण काय करणार, टॅग्स म्हणजे नेम आपण देतोय. तर टॅग्स मध्ये आपण काय करतोय, अगेन व्हेरिएबल थ्रू पास करणार एक प्रोजेक्ट नेम. ओके. हा आता सर तुम्ही इथे $साइन लिहिलेला आहे, याच्या आतमध्ये लिहिलेला आहे. तर हे कधी लिहितात, जेव्हा एखादा व्हेरिएबल स्ट्रिंगच्या आतमध्ये पास केला जातो. जेव्हा एखादा व्हेरिएबल स्ट्रिंगच्या आतमध्ये पास केला जातो. स्ट्रिंग ते स्टार्ट इकडे स्टार्ट होते आणि इकडे एंड होतीये. कळलं? ठीक आहे. त्याच्या आतमध्ये एका सेंटेन्सच्या आतमध्ये जर तुम्ही लिहिताय तुम्हाला व्हेरिएबल पास करायचं असेल तर या पद्धतीने करणार. कळलं? आता प्रोजेक्टचं नाव असेल मार्स अंडरस्कोर मॉड्यूल किंवा VPC_मॉड्यूल असं नाव असेल ते. कळलं? ओके. तर हा झाला सिंपलचा आपला VPC क्रिएट. सिंपलचा VPC ला काही द्यायचं नसते, नाव CIDR रेंज, दॅट्स इट. झालं VPC क्रिएट. आता हा VPC क्रिएट झाल्यानंतर याच्या आतमध्ये आपल्याला काय क्रिएट करावं लागतं, सबनेट्स. आता त्याचा खालचा ब्लॉक बघा, रिसोर्स वाला, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे मी, हा वन मोर थिंग, या main.ts मध्ये आपण प्रोव्हायडर वगैरे लिहिलेलं आहे का, नाही. प्रोव्हायडर लिहिलेलं आहे का, नाही. प्रोव्हायडर आपण दुसऱ्या जेव्हा आपण यांना कॉल करू तेव्हा लिहिणार. एकच मेन कन्सेप्ट आहे, ग्लोबल लेवलवर याला युजेबल बनवणे, दॅट्स इट. आता हा VPC चा ब्लॉक कुणीही यूज करू शकतो, कुणीही यूज करू शकतो, कधी पण, राईट ना. कारण याच्यामध्ये काही हार्डकोर आहे का, व्हॅल्यू आपण कुठलीही टाकलेली नाहीये. व्हॅल्यूज आपल्याला डायरेक्टली व्हेरिएबल्स थ्रू पास करायचे आणि ते सिंगल एक फाईल बनवायला काही वेळ लागणार नाही. तर हा ब्लॉग एकदा बनवला म्हणजे रिपीटेडली यूज करू शकतो. तर दॅट्स वाय डेव्हऑप्स इंजिनियरचं काम थोडं सोपं असतं. बट इनिशियली हे मला क्रिएट करावं लागलं आणि ज्या टायमाला आपण हे क्रिएट करतो त्या टायमाला ते कठीण आहे, म्हणजेच थोडं वर्किंग जास्त वाटतं आपलं. बट जर का रिपीटेडली यूज करतोय तर वर्क हा प्रेशर कमी असते, बरोबर ना. तर कसं असते इंडस्ट्रीज मध्ये, एखाद्या डेव्हऑप्स इंजिनियर जर स्टार्टिंग पासून काम करत असेल तर बहुत काम असतं, खूप काम असतं. आता हे जे लिहिण्याचं काम असेल हे स्टार्टिंग पासून एखाद्या इंजिनियरला करावंच लागेल ना, त्याला भरपूर काम असणार. मग तो जर सोडून गेला, त्याने काम करून ठेवलं आहे ऑलरेडी, लिहून ठेवलेल्या आहे फाईल्स, जो दुसरा इंजिनियर येईल त्याचा जॉब किती सुखाचा असेल, त्याला आयतं मिळणार है ना, त्याला ही फाईल क्रेडिट मिळणार, तो कशाला स्वतः क्रिएट करेल, भाई धन्यवाद म्हणणार तो पुराने इंजिनियरला, थँक्यू सो मच इंजिनियर साहेब, एक्स इंजिनियर साहेब, लाईव्ह फाईल बनवून ठेवलाय तुम्ही, आता माझं काम सोपं आहे. तो काय करणार, कॉपी करणार, पेस्ट करणार, चालवणार त्यालाच. तर व्हेरिएबल्स जे रिक्वायरमेंट असेल प्रोजेक्टला ते चेंजेस झाले की संपला विषय. ते एवढं इझी असते. म्हणून स्टार्टिंगला तुम्हाला वर्क जास्त असतो, बट वेन यू आर गोइंग टू रिपीट इट विल बी सो इझी. बघा आता इथे आपण सबनेट क्रिएट करतोय, AWS_सबनेट. ठीक आहे, प्रायव्हेट सबनेट क्रिएट करायचं आहे. कोणता, प्रायव्हेट ओके. तर आता इथे काय काय केलेलं आहे ते बघू आपण, है ना. VPC_ID सबनेट जेव्हा क्रिएट करतो, सबनेट त्या एका VPCच्या आतमध्ये बनवतो आपण.
आता इथे व्हीपीसी कोणता क्रिएट होतोय, माय व्हीपीसी क्रिएट होतोय, बरोबर. हा माय व्हीपीसी क्रिएट होतोय म्हणजेच या व्हीपीसीच्या आतमध्ये आपल्याला काय बनवायचं आहे, सबनेट बनवायचं आहे. तर या सबनेटला आयडी प्रोव्हाइड करावी लागेल. आता हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक इथे कसा रेफर करायचा मी काल तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ना. तो व्हीपीसी आयडी हे कुठून आणलेले आर्ग्युमेंट्स, व्हेरिएबल्स, सॉरी आर्ग्युमेंट्स, तर टेराफॉर्मच्या रजिस्ट्री मधून आपण ऑलरेडी बनवलेलं आहे, बघितलेलं आहे. क्रिएट व्हीपीसी युजिंग टेराफॉर्म. सो व्हीपीसीचा रिसोर्स मॉड्यूल इथे क्रिएट झालेला दिसतोय, सॉरी टेराफॉर्मच्या रजिस्ट्री थ्रू दिसतोय आपल्याला. सो टेराफॉर्मची रजिस्ट्री, सगळे आर्ग्युमेंट्स पण बघून घेऊ आपण काय काय पास करावं लागतात. सी व्हीपीसी क्रिएट करताना सिंपल या छोट्याशा गोष्टी, या 2 लाईन मध्ये व्हीपीसी क्रिएट होतोय आणि हेच तुम्हाला मॅन्युअली करायचं असतं. देन त्याच्यानंतर सबनेट पाहिजे आपल्याला याच्या आतमध्ये, बरोबर ना. आता लेफ्ट हँड साईडला दिसतं इकडे हे सगळ्या गोष्टी, इथे सबनेट त्यांनी क्रिएट केलाय का नाही केलाय. तर सबनेट जर क्रिएट करायचं असेल तर लेफ्ट हँड साईडला बघा, इथे तुम्ही डायरेक्टली व्हीपीसी टाईप करा. व्हीपीसी टाईप केल्यानंतर व्हीपीसी रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल येतील, बट आपल्याला पाहिजे फक्त सिंपल व्हीपीसी. EC2 राऊट 53 व्हीपीसी कुठे गेला, सिंगल व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. आता याच्या आतमध्ये आपल्याला काय पाहिजे, सबनेट्स. ते डिफॉल्ट वाले आहेत, आपल्याला स्वतःचा क्रिएट करायचं आहे ना. तर AWS_सबनेट, तर हे आपल्याला क्रिएट करायचं आहे. त्याच्याच खाली व्हीपीसी आहे ना. तर बघा आता सबनेट जर क्रिएट करायचं असेल तर सबनेट क्रिएट करण्यासाठी या गोष्टी, व्हीपीसीची आयडी, अगेन या सबनेटला आपण काय देतो, CIDR ब्लॉक देतो. व्हीपीसी आयडी फॉलो केली, देन टॅग्स म्हणजेच आपण काहीतरी टॅगिंग करतोय त्यांना, कळलं. तर सबनेट इथे आता सेपरेट प्रत्येक मॉड्यूल सेपरेट दिलेलं आहे टेराफॉर्मच्या रजिस्ट्रीज मध्ये, तर ते तुम्ही यूज करायला शिका, कळलं. लेफ्ट हँड साईडचं पूर्ण AWSचं कन्सेप्ट जे पण पाहिजे तुम्ही इथून क्रिएट करू शकता. हे झालं, कळलं. देन त्यानंतर टॅग्स दिले. त्यानंतर आता इथे आपण लिहितोय map_public IP ऑन लॉन्च. कोणत्या किती टाईपचे आपण सबनेट क्रिएट करतो, प्रायव्हेट आणि पब्लिक. तर प्रायव्हेट आणि पब्लिक हे डिफाईन करण्यासाठी आपल्याला हा एक आर्ग्युमेंट इथे पास करावा लागतो, मॅप IP. ज्याला पब्लिक IP असेल तोच असेल पब्लिक इन्स्टन्स, ज्याला पब्लिक IP नाही तो कोणता असेल, प्रायव्हेट इन्स्टन्स. जर इथे मी ट्रू लिहितोय तर याला पब्लिक IP असाइन होणार, जर फॉल्स लिहितोय तर पब्लिक IP असाइन होणार नाही. तर डिफरन्स समजला. पब्लिक आणि प्रायव्हेट कसं क्रिएट करायचं, सिंपल आहे. आता मी हेच चेक करत होतो, इथे पण मी ट्रू लिहिलेलं आहे, इथे पण ट्रू लिहिलेलं आहे, बट जेव्हा की मला इथे काय करायचं आहे, प्रायव्हेट. आता हे इथे मला इथे फॉल्स करावं लागेल, ठीक आहे, कळलं. तर हा झाला माझा प्रायव्हेट, इथे मला फॉल्स पाहिजे. अरे आता हे माझं कुठे आहे, गिटलॅब वर आहे, तर याला एडिट करायला मला एडिट मध्ये जायचं. इथे दिसतंय ओपन वेब API, किंवा ही रेपोजिटरी माझ्या सिस्टम मध्ये सुद्धा मी क्लोन करून ठेवलेली आहे, टेराफॉर्म दिस वन. ओके, तर इथे इथून करू शकलो आणि पुश करून देणार, सिंपल. बट आता इन्स्टंटली करून दाखवण्यासाठी तुला मी इथून करून दाखवतो. IDE सिंगल फाईल एक ऑप्शन काय, इथे आलं ऑप्शन एडिट दिस सिंगल फाईल. एडिट वर गेल्यानंतर एडिट सिंगल फाईल ठीक आहे, बट इफ यू वॉन्ट अ व्हिज्युअल स्टुडिओ कोड ऑनलाईन, तर गिटलॅब कडे व्हिज्युअल स्टुडिओ कोडचा ऑनलाईन व्हर्जन आहे. सी चालू झाला. तर आता मला इथे करायचं काय, फक्त प्रायव्हेट मध्ये फॉल्स लिहायचं, बरोबर आहे.
इथे येणार हा दिसतोय आयकन, इथे मेसेज PVT क्रिएटेड. ओके, कमिट. हे ग्राफिकल वे झालेलं आहे, कमिट करण्याचा ग्राफिक वे. कमिट झाल्यानंतर हे चेंज होऊन जाईल. सिंपल झालं. आता इथे मी फक्त रिफ्रेश करतो, ट्रूच्या जागेवर फॉल्स होऊन जाईल. ठीक आहे, आलं. तर आता झालं माझं प्रायव्हेट सबनेट क्रिएट. तर हा प्रायव्हेट सबनेट. देन त्याच्याच खाली मला अगेन एक पाहिजे काय, पब्लिक सबनेट. तर हा असेल माझा पब्लिक सबनेट. सेम इथे मी काय देतोय, AWS_सबनेट. नाव इथलं मी रेफरन्स ने कोणत्या VPC मध्ये पाहिजे, तो वरती आपण क्रिएट करतो त्याच VPC मध्ये पाहिजे. AWS_VPC.myVPC.id. आयडी कुठून येतं, जेव्हा आपण प्लॅन करतो, जेव्हा तिथे त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स येतात तिथनं घेतलाय आपण. दोन्ही समजलं, पब्लिक आणि प्रायव्हेट कसं क्रिएट करतात. पब्लिक IP ते नाही दिलं तर डिफॉल्ट प्रायव्हेट. जर येस डिफॉल्ट आपण जर पब्लिक IP इथे हे मेन्शन करत नाहीये तर बाय डिफॉल्ट प्रायव्हेटच क्रिएट होतो. काय क्रिएट होतो, बाय डिफॉल्ट प्रायव्हेट. तुम्ही प्रायव्हेट जेव्हा क्रिएट करताय तेव्हा हे लाईन जर मेन्शन नाही केली तरी चालेल. क्लिअर. बट पब्लिक करताना मेन्शन करणे आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट. आता आपला VPC क्रिएट झाले, 2 सबनेट्स क्रिएट झाले. त्यानंतर आपली काही रिक्वायरमेंट असते की आपण काय करणार, गेटवे क्रिएट करणार. ओके, देन त्यानंतर राऊट टेबल क्रिएट होतो VPC मध्ये, है ना. मग IGW राऊट टेबल सोबत कनेक्ट होतो तेव्हा कुठे आपल्याला इंटरनेटचा ऍक्सेस मिळतो, अदरवाइज मिळतो का नाही. सो नेक्स्ट प्रोसेस, रिसोर्स क्रिएट करायचा कोणता, AWS इंटरनेट गेटवे. ओके, आता याच्या रिलेटेड जर तुम्हाला पाहिजे असेल तर अगेन आपण रजिस्ट्री मध्ये जाऊ शकतो. AWS इंटरनेट गेटवे इथेच मिळेल बघा. राऊट टेबल्स वगैरे अवेलेबल आहे इथे. नॅट गेटवे दिसतोय इथे, इंटरनेट गेटवे पण दिसतोय, आला इकडे. तर इंटरनेट गेटवे कसं क्रिएट करतात, तर इंटरनेट गेटवे अगेन VPC वर अटॅच होतो. तर हा सिंपलचा रिसोर्स VPC इंटरनेट गेटवे क्रिएट करण्यासाठी. कळलं. सो इंटरनेट गेटवे क्रिएट करण्यासाठी एकदम सिंपल, फक्त VPC ID दे दिले आणि त्याला टॅग्स देऊन द्यायचे. आलं लक्षात. हा, एन्व्हायरमेंट. कळलं. ठीक आहे, तर इथे काय होणार क्रिएट मग आपला इंटरनेट गेटवे. ओके, इंटरनेट गेटवे क्रिएट झाल्यानंतर लगेच आपण काय करतोय, तर राऊट टेबल क्रिएट करतोय, है ना. आता राऊट टेबल क्रिएट करण्यासाठी अगेन आपण इकडे एकदा चेक करू, आर्ग्युमेंट्स कोणते कोणते पास करू शकतो ते पण दाखवतोय तो. ठीक आहे, राऊट टेबल आत्ताच आपण बघितलंय, हा बघा इथे दिसतोय राऊट टेबल. तर राऊट टेबल कसं क्रिएट करणार, तर सेम अगेन राऊट टेबल कशासाठी लागतो, इंटरनेट ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी. तर राऊट टेबल क्रिएट करणं एकदम सिंपल आहे. अगेन इथे राऊट टेबल क्रिएट करतोय आणि त्याला कुठे असणार, सेम त्याच VPC मध्ये, बरोबर. ओके, देन आता राऊट टेबल क्रिएट, हे तुम्हाला सगळं आठवायला पाहिजे. एक एक करून पूर्ण टर्म्स आठवत यायला पाहिजे की राऊट टेबल क्रिएट केल्यानंतर मग आपण राऊट्स मध्ये जातो, त्याच्या मग त्यामध्ये आपण एक पाथ ऍड करतो, एनीवेअर करतो आणि त्याला सेव्ह करतो, कनेक्ट करतो नाही. राईट. तर इथे बघा, तर राऊट लिहिलेला आहे. सी, राऊट लिहिलेला आहे. तर एक पर्टिक्युलर IP रेंज याने दिलेली आहे, CIDR ब्लॉक. या आपण इथे एनीवेअर करू, आपण इथे काय करतो, मोस्टली एनीवेअर, की कुठूनही मला याचा ऍक्सेस मिळायला पाहिजे. आणि ती कनेक्टिव्हिटी होणार कशा थ्रू, गेटवे थ्रू. तर मला इथे gateway_ID लिहावी लागेल. कळलं. आणि जो इंटरनेट गेटवे आपण आता क्रिएट करतोय तोच इंटरनेट गेटवे आपण इथे पास करणार.
ओके, सो नाव लुक हिअर. इंटरनेट गेटवे कोणता क्रिएट करतोय मी? माय IGW. आणि याच IGW ला कुठे कनेक्ट करायचं आहे? राऊट टेबल मध्ये. तर राऊट टेबल मध्ये मग मी काय करणार? AWS इंटरनेट गेटवे माय IGW आणि त्याची आयडी. तर हा आता एक दोन डिफरन्स असतात बघा. हा जो राऊट टेबल आहे हा क्रिएट होतोय. AWS route टेबल हा काय करतोय? आपण नवीन क्रिएट करतो. बट आता जर तुम्ही एखादा VPC क्रिएट केला तर एक राऊट टेबल बाय डिफॉल्ट क्रिएट होतो ऑटोमॅटिक. आपण क्रिएट करतो का? नाही. जर तो यूज करायचा असेल तर त्याचे सिंटॅक्सेस पण इथे दिलेले आहेत, जे आता स्टार्टिंगलाच आपण बघितलं. डिफॉल्ट सेक्शन्स. सी, हा डिफॉल्ट सेक्शन आहे. तुम्हाला डिफॉल्ट सिक्युरिटी ग्रुप यूज करायचा आहे, सबनेट्स करायचे आहे, VPC करायचे आहे, तर हे डिफॉल्ट जे क्रिएट होतात किंवा असतात त्यांना यूज करण्यासाठी असते. आता आपली एक कंडिशन अशी आहे, VPC आपण क्रिएट केला त्याच्यासोबत एक राऊट टेबल क्रिएट होणारच. तो जो ऑलरेडी क्रिएट झालाय त्यालाच यूज करायचा आहे, म्हणजे तो डिफॉल्ट आहे ना. तर त्याला जर यूज करायचं असेल म्हणून मी इथे लिहिलेलं आहे कोणता? डिफॉल्ट राऊट टेबल. ओके. आणि हा राऊट टेबल कोणाचा राऊट टेबल असेल? जो VPC आपण क्रिएट केलेला आहे त्याचाच. त्याच्या थ्रू जो डिफॉल्ट मध्ये क्रिएट झाला ना. तर मी इथे तेच पास केलेलं आहे, डिफॉल्ट राऊट टेबल ID. ओके. आणि डॉलर मध्ये स्ट्रिंग मध्ये मी पास करतोय AWS VPC सी माय VPC आणि त्याच्यानंतर काय येणार? राऊट टेबल, डिफॉल्ट राऊट टेबल _ID. कळलं हे काय होत आहे? क्लिअर आहे? काही डाऊट, कन्फ्युजन नको ठेवा. ठीक आहे, असेल तर मला विचार. विजय, शुभम, क्लिअर आहे? ओके. सो कळलं इथपर्यंत कसं करायचं आहे? राऊट टेबल न्यू क्रिएट होईल किंवा तुम्ही डिफॉल्ट यूज करा, डझंट मॅटर. ठीक आहे, जिथे गरज आहे, जशी रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही यूज करू शकता. राऊट टेबल झाल्यानंतर आता जेवढे पण तुम्हाला करेक्शन्स इथे लावायचे असेल तेवढे तुम्ही राऊट या ब्लॉक थ्रू लावू शकता. ओके. तर हा झाला तुमचा सिंपलसा राऊट टेबल कसा यूज करायचा आहे ते. देन त्यानंतर आता यामध्ये काय करतो आपण? झालं राऊट टेबल क्रिएट झाला, IGW क्रिएट झाला. या दोघांची कनेक्टिव्हिटी करावी लागेल. कनेक्टिव्हिटी पण इथे होऊन गेली, बरोबर ना? ठीक आहे, राऊट मध्ये दिलं ना आपण कनेक्टिव्हिटी. क्लिअर आहे? तर VPC चे सगळे पार्ट्स आपण आता क्रिएट केलेले आहेत. बट इथे बघा, या main.tf फाईल मध्ये एकही व्हॅल्यू अशी हार्डकोर केली आहे का आपण? नाही. तर आता ही फाईल सुद्धा आपली ग्लोबल लेवलवर युजेबल आहे. म्हणजे माझ्या नंतर येणारा इंजिनियर सुखी असेल आणि त्याला जास्त काम असणार नाही. पेमेंट आएगा उड़ाएगा, काम कम करेगा. क्लियर? तर हे झाली main.tf फाईल. आता हे जे काही व्हेरिएबल्स आहे, हे व्हेरिएबल्स मी इथे पास केलेले नाही. इथे मी फक्त त्यांना क्रिएट केलेलं आहे, बनवून ठेवलेलं आहे आणि यांची व्हॅल्यू मी पास केलेली नाही. कळलं? कळलं का काय केलंय? ओके. तर तिन्ही गोष्टी आउटपुट मध्ये काय लिहिलंय का मी? आउटपुट मध्ये मी लिहिलेलं आहे प्रायव्हेट सबनेटची ID, सबनेट पब्लिकची ID आणि VPC ची ID मिळावं असं माझी इच्छा आहे. ओके. तर VPC मॉड्यूल समजला? VPC मॉड्यूल समजला? VPC च्या तिन्ही फाइल्स आपण आता बघितलेल्या आहेत. तर आपल्याकडे आता काय आहे? दोन मॉड्यूल्स आहेत, एक इन्स्टन्सचा आणि एक VPC चा. आता ह्या दोन्ही मॉड्यूल्सला आपल्याला एकत्र यूज करावं लागेल. कळलं का काय म्हणायचं आहे मला?
आता इन्स्टन्स आपल्याला परत परत करायची आहे का क्रिएट? नाही. व्हीपीसीचं कंटेंट आपल्याला परत परत लिहायचं आहे का? नाही. आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण व्हीपीसी क्रिएट करायचं असेल तर या फोल्डरला कॉल करायचं आणि या फोल्डरमध्ये लागणारे जे व्हेरिएबल्स आहे ते पास करायचे. आपण तिथे काय केलं, व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकली आहे का? नाही. व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण बाहेरून पास करणार. इझी आहे. तिथे व्हेरिएबल पण डिफाईन आहे, तिथे त्याची मेन डॉट पण आहे, आउटपुट पण आहे. आता हे दोन आपण कधीही कुठूनही कसेही काम करू शकतो, यूज करू शकतो. फक्त काय करावं लागेल, व्हॅल्यूज बाहेरून पाठवावे लागेल. आता ते कसं करणार, तर इकडे ह्या दोघांनाही कॉल करण्यासाठी, या दोन मॉड्यूल्सना कॉल करण्यासाठी आपण काय क्रिएट करणार, सेपरेट मेन डॉट टीएफ फाईल. ठीक आहे. आणि या दोन्ही फाईल मध्ये आपण प्रोव्हायडर लिहिलेले नाही, बॅकएंड लिहिलेला नाही, फक्त रिसोर्सेस लिहिले, फक्त रिसोर्सेस. तर हे मॉड्यूल आहे, यांना मी कॉल करणार. तर कसं करणार, मॉड्यूल्स च्या आपण बाहेर येऊ, एकदम बाहेर येऊन आपण इथे मेन डॉट टीएफ कॉल करणार. ठीक आहे. मॉड्यूल्स कुठे आहेत, टेराफॉर्मच्या आतमध्ये मॉड्यूल्स नावाची एक डायरेक्टरी, तिथे आपले इन्स्टन्स आणि व्हीपीसी नावाचे मॉड्यूल्स आहेत. ओके. आणि त्या दोघांनाही कॉल करणार कुठे, अंडरस्टूड. आणि याच्यासाठी व्हेरिएबल वाली फाईल कोणती असेल, बाहेरच. याच्यासाठी आउटपुट वाली फाईल कोणती असेल, इकडेच बाहेरच असेल, पण मी बहुतेक क्रिएट केलेली नाही. कळलं? काही इश्यू, काही प्रॉब्लेम? तर टेराफॉर्म डायरेक्टरीच्या आतमध्ये मॉड्यूल डायरेक्टरी क्रिएट केली आहे. तुम्ही डायरेक्टली याच्या कुठल्याही एक डायरेक्टरी क्रिएट केली तरी चालेल. आपल्याला फक्त पाथ व्यवस्थित द्यायचा असतो, पाथ व्यवस्थित द्यायचा असतो. मी आता डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी क्रिएट करणार, तर तो पाथ द्यावा लागेल आपल्याला. कळलं? ओके. तुम्ही सिंगल डायरेक्टरी क्रिएट करून जरी पास करतो म्हटलं तरी होत, फक्त पाथ व्यवस्थित द्यायचा असतो. ओके. तर आता हे जे मॉड्यूल आहे व्हीपीसी आणि इन्स्टन्स, यांना कॉल करायचा टाइम आलेला आहे, राईट. तर ते करण्यासाठी तर इन ऑर्गनायझेशन्स मध्ये असंच काम होतं. मॉड्यूल्स ऑलरेडी क्रिएटेड असतात आणि मोस्टली आपल्याला त्यांना यूज करायचं असतं आणि त्यांच्या व्हॅल्यूज पास करायच्या असतात. क्लिअर आहे? तर यूज करण्यासाठी कसं लिहिणार फाईल, तर आता इथे बघा आपण काय केलेलं आहे, आपला बॅकएंड लिहिलेला आहे. आता इथे आपण काय लिहिलेलं आहे, बॅकएंड. बट हे सुद्धा लिहिण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की सेपरेट फाईल क्रिएट करू शकता, प्रोव्हायडर डॉट टीएफ. ओके. मग जेव्हा पण प्रोव्हायडर तुमचा चेंज होईल किंवा बकेट्स वगैरे चेंज होणार, तेव्हा तुम्ही फक्त त्या सिंगल एका फाईलला एडिट करणार. अंडरस्टूड? जसं आपण आता इथे केलेलं आहे, प्रोव्हायडर डॉट टीएफ सेपरेट फाईल क्रिएट आहे ना आपली, तर या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. क्लिअर आहे? आता इथे बघा, अगेन एक रिसोर्स मी क्रिएट करतोय, कोणता, सिक्युरिटी ग्रुप. का बरं? सिक्युरिटी ग्रुप एक असा कॉमन रिसोर्स आहे जो मला व्हीपीसी ला पण द्यायचा आहे आणि तोच मला इन्स्टन्सला पण द्यायचा, बरोबर ना. तर असा रिसोर्स मी आता इथे क्रिएट करतोय, जेणेकरून मी हा दोन्ही ठिकाणी पास करू शकलो पाहिजे. आता सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करणे खूप इझी. इनबाउंड आणि आउटबाउंड. इनबाउंडला काय म्हणतात, इग्रेस. आउटबाउंडला काय म्हणतात, इनग्रेस. इन आणि ई एवढा डिफरन्स आहे. ओके. आता मी इथे काय केलेलं आहे, सिक्युरिटी ग्रुप MySG अलाव HTTP सर्व्हिस कोणाला द्यायचा आहे, तर VPC अंडरस्कोर ID. आणि हा ID मी कुठून पास करतोय, मॉड्यूल मधून. ओके. तर हे सांगतो मी तुम्हाला समजून. जस्ट आता इकडे लक्ष द्या. इग्रेस मध्ये
येणारे ट्रॅफिक. आता मला कोणता पोर्ट अलाउ करायचा आहे तर मी ते लिहिणार, प्रोटोकॉल लिहिणार, कोणत्या पोर्ट वरून कुठे फॉरवर्ड करायचं आहे, फ्रॉम पोर्ट टू पोर्ट. 80 वरून मला 80 वर फॉरवर्ड करायचं आहे तर माझा इथे 80 पोर्ट नंबर अलाउ होणार, HTTPD इनेबल होणार. कळलं का HTTPD चा पोर्ट नंबर कसा इनेबल करायचा. आणि हा कुठून ऍक्सेस करू शकलो पाहिजे तर एनीवेअर. ही आयडी असते ना एनीवेअरची, सिक्युरिटी ग्रुप मध्ये जा, एक पोर्ट नंबर ऍड करा, तर तुम्हाला या 4 गोष्टी करायच्या असतात. बरोबर का. आठवा आता सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायचा मॅन्युअली, मग काय करतो आपण आठवा. बरोबर. 80 पोर्ट नंबर अलाउ झाला, देन अगेन 22 पोर्ट नंबर अलाउ करतोय आपण इग्रेस वापरून. आता इकडे बघा, हे असते बाय डिफॉल्ट, तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल, बट इग्रेस काय असतं तुमचा आउटगोइंग ट्रॅफिक. तर आउटगोइंग मध्ये मी -1 यूज केलेला आहे प्रोटोकॉल, इथे 0 यूज केला आहे फ्रॉम पोर्ट टू, इट मीन्स ऑल. -1 मीन्स ऑल. ओके, ऑल प्रोटोकॉल्स and from anywhere will be accessible. ओके, कळलं का. तर हा सिक्युरिटी ग्रुप माझा इथे क्रिएट होऊन जातोय आणि हा कोणावर डिपेंड आहे तर VPC मॉड्यूलवर डिपेंड आहे. तर इथे VPC अंडरस्कोर डिपेंड्स अंडरस्कोर ऑन. आता याचा अर्थ समजून सांगतो तुम्हाला. तर VPC सिक्युरिटी ग्रुप क्रिएट कधी होणार, जेव्हा आपला VPC क्रिएट होणार. जोपर्यंत VPC क्रिएट होणार नाही तोपर्यंत सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होणार का नाही, कारण सिक्युरिटी ग्रुप कुठे लागलेला असतो, VPC ला लागलेला असतो, है ना. तर त्यासाठी आता बघा आपण काय करतोय, सर्वात आधी VPC ला कॉल करतोय. VPC ला कॉल करतोय. आता आपले मॉड्यूल आपण बघितले इन्स्टन्स आणि VPC चा. तर त्यापैकी सर्वात आधी आपण VPC मॉड्यूलला कॉल करतोय. तर युजिंग मॉड्यूल ब्लॉक. कोणता ब्लॉक यूज करणार, मॉड्यूल ब्लॉक. हा हे आपला मॉड्यूल ब्लॉक. ओके, आणि याच्या आतमध्ये नाव हे तुम्ही कुठलंही देऊ शकता, माय VPC, माय कुठलं पण XYZ. ओके, तर हे नाव कोणासाठी रेफरन्स नेम असते, टेराफॉर्म साठी. सो टेराफॉर्म रेफरन्स नेम असेल. बट इथे आता आपल्याला द्यायचं आहे की मॉड्यूल हा कॉल कुठून करायचा आहे, सोर्स. तर मी आताच तुम्हाला सांगितलं टेराफॉर्मच्या आतमध्ये, मॉड्यूल्सच्या आतमध्ये VPC डायरेक्टरी आहे. जर ही VPC डायरेक्टरी सिंगल असती तर माझा पाथ काय असता, /VPC. कळलं ना, गुड. फक्त सोर्स इथे द्यायचा असतो. ठीक आहे, डायरेक्टरीच्या आतमध्ये डायरेक्टरी क्रिएट करणं काही असं पॉसिबल हे नाहीये. सिंगल असली VPC डायरेक्टरी, तिथे मॉड्यूल क्रिएट केला तर डायरेक्टली आपण एवढा पाथ देणार .VPC. कळलं. आता या VPCच्या आतमध्ये जे व्हेरिएबल्स आपण टाकलेच नाहीये ते व्हेरिएबल पण आपल्याला इथे लिहावे लागेल. कळलं. मी याला डुप्लिकेट क्रिएट करतो, 2 ठिकाणी तुम्हाला शो होईल. ओके, आणि इकडे मी मॉड्यूल्स ओपन करतो. टेराफॉर्मच्या आतमध्ये मॉड्यूल्स मध्ये VPC. बरोबर. VPC मध्ये व्हेरिएबल्स कोणते कोणते व्हेरिएबल्स आहे, प्रोजेक्ट, VPC अंडरस्कोर CIDR, प्रायव्हेट सबनेट, पब्लिक सबनेट आणि एन्व्हायरमेंट. तर आता ह्यांची व्हॅल्यू इथे आपण टाकली आहे का, नाही. ठीक आहे, हा मॉड्यूलच्या आतमधला आहे. तर आता व्हॅल्यू कोणाकोणाची टाकायची आहे, तर हे जे काही आपण इथे लिहितोय हे सगळे या साईडला लिहून टाकायचे. ज्यांची व्हॅल्यू पास करायची आहे ते सगळे कुठे लिहायचे, इथे लेफ्ट हँड साईडला. मॉड्यूल जेव्हा कॉल करणार तेव्हा. ओके, VPC अंडरस्कोर CIDR. तुम्ही बघा ह्या प्रत्येक गोष्टी, ह्या 5ही गोष्टी मी इथे लिहिलेल्या आहेत लेफ्ट हँड साईड.
प्रोजेक्ट, CIDR व्हॅल्यू, सबनेट CIDR रेंज आणि ENV आहे. कळलं का? तर हा झाला आपला VPC मॉड्यूल कॉल. कळलं? ओके. आणि यालाच परत तुम्हाला कॉल करायचं असेल तर परत तुम्ही VPC मॉड्यूल बनवा एक, VPC मॉड्यूल 2, परत सेम गोष्टी इथे टाका. परत कशाला करायचं? जर 2 VPC क्रिएट करायचं आहे तर है ना, VPC तुम्हाला 5 क्रिएट करायचे असेल तर 5 वेळा करायला लागेल. बेनिफिट काय आहे की याला आपण मल्टिपल टाइप यूज करतोय. अंडरस्टूड? त्याचा अर्थ काय? फॉरवर्ड स्लॅश आणि मल्टिप्लाय असं. कुठे हे कमेंट वाला असतं. जेव्हा काही कंटेंट आपल्याला कमेंट करायचा असतो तेव्हा यूज करतो आपण ते. ओके, कळलं? मॉड्यूल्सला जे व्हेरिएबल्स आपण इथे ब्लँक सोडले होते त्यांना इथे आपण लिहितोय मॉड्यूल ब्लॉकच्या सोबत. क्लिअर आहे? आता इथे बघा हे लिहिले आपण. आता यांची व्हॅल्यूज आपण काय करतोय? व्हेरिएबल थ्रू पास करतो. आता क्लिअर आहे? आता यांची व्हेरिएबल या ज्या व्हॅल्यूज आहे या व्हॅल्यूज कुठे असणार? व्हेरिएबल डॉट टीएफ मध्ये. आता ते दाखवतो तुम्हाला. ही आहे सेपरेट व्हेरिएबल फाईल. मी तुम्हाला म्हटलं होतं की हे जे काही व्हेरिएबल्स आहेत त्यांची व्हॅल्यूज कुठून पास करणार? बाहेरून पास करणार. तर हे बाहेरची व्हेरिएबल फाईल इथे आपण आता काय केलेलं आहे? डिफॉल्ट हे सगळ्या व्हॅल्यूज पास करून ठेवलेल्या आहेत. कळलं? तर या व्हॅल्यूज कुठे जाणार? मॉड्यूल ब्लॉक पर्यंत. आणि मॉड्यूल ब्लॉक थ्रू कुठे जाणार? या स्पेसिफिक मॉड्यूल मध्ये. कळलं? इथून पास होणार मेन डॉट टीएफ मध्ये आणि मेन डॉट टीएफ मधून पास होणार टेराफॉर्मच्या आतमध्ये जे मॉड्यूल्स आहेत त्यामध्ये. कन्सेप्ट समजला? इझी आहे. तर अशा टाइपने तुम्हाला सिंगल मॉड्यूल्स यूज करायचे असतात. या पद्धतीने तुम्हाला तुमचे मॉड्यूल्स यूज करायचे असतात. क्लिअर आहे? आता मी तुम्हाला सगळ्या फाईल्स इथे दाखवलेल्या आहेत. ओके, मॉड्यूल्स कसा क्रिएट करायचा एकदम इझी वेने आपण बघितलेलं आहे. प्रत्येक टर्म समजून घेतलेली आहे. कुठूनही ऍक्सेस करतो आपण ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे कन्फ्युजन क्रिएट होईल का? नाही. ठीक आहे. ओके, तर हे झाली तुमच्या VPC ची मॉड्यूल फाईल, मॉड्यूलच्या 3 फाईल्स. आणि इथे जे व्हेरिएबल फाईल आहे, व्हेरिएबल्स आहे ते व्हेरिएबल्स ब्लँक केलेले आहेत आपण. या व्हेरिएबल्स ची व्हॅल्यू पास करायची आहे. तर कुठून पास करायची आहे? एकदम बाहेरून, जेव्हा आपण त्याला कॉल करणार मेन डॉट टीएफ मध्ये. त्या व्हॅल्यूज पण आपण या साईडला लिहिलेल्या आहेत. आणि यांची व्हॅल्यू पास करायची आहे इकडे लिहिलेल्या आहेत. तो व्हॅल्यू पास करतोय कुठून करतोय? तर त्यासाठी अगेन सेपरेट फाईल लिहितोय आपण व्हेरिएबल डॉट टीएफ फाईल. आणि यामध्ये पूर्ण फाईल्स आपण व्हॅल्यूज आपण डिफाईन केलेले. फ्लो समजला? कन्सेप्ट समजला? इझी आहे. आता जर मी लिहायला सुरुवात केली असती तर मला 1 तास आणखी लागला असता. अंडरस्टूड झालेला आहे का नाही ते सांगा. पक्का? येस. विजय, शुभम, समजलं आहे? व्हेरी गुड. तर मॉड्यूल्स आता यांची तुम्हाला प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. कारण मोस्टली तुम्ही यावरच काम करणार. तुम्हाला मॉड्यूल्सच क्रिएट करावे लागतील. मॉड्यूल्स क्रिएट करणे जर बेस पासून काम असेल, नाही तर मॉड्यूल्सला यूज करणे. अंडरस्टूड? काही डाऊट, काही इश्यू नाही?
ओके. ते इन्स्टन्स कसं लॉन्च करायचं ते दाखवलंच नाही कोणतं त्या main.py. इथे टेराफॉर्म अप्लाय. तसं नाही ओके करायला पाहिजे सगळ्यात खाली अजून सगळ्यात हे माय इन्स्टन्स हा सॉरी माय इन्स्टन्स नाही सांगितलं मी तुम्हाला, तर माय इन्स्टन्स पण सेम पद्धतीने कॉल करणार. ओके बघा मॉड्यूल आपला कुठे आहे तो सेम त्याच लोकेशनला टेराफॉर्मच्या आतमध्ये. तर जर सिंगल इन्स्टन्स असतात ते इन्स्टन्स दिले असतात फक्त रिसोर्स, आणि त्याच्या आतमध्ये असलेले जे व्हेरिएबल्स आहेत आपण ब्लँक सोडलेले आहेत त्यांना आपण इथे कॉल केले आहे. हे व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. आणि यांची व्हॅल्यू आपण कुठून पास करणार, सेपरेट व्हेरिएबल फाईल जे आपण आता इकडे बाहेर बघितली इथे. तर इथे तुम्ही बघा कोणावरती इन्स्टन्स काउंट आहे, इमेज आयडी आहे है ना. तर हे व्हेरिएबल कुठे पास होत आहेत, main.tf मध्ये. कुठे तर हा जो आपला मॉड्यूल आहे आपण कॉल करतोय इथे, आणि इथून पास होतील कुठे आता इन्स्टन्स वाला मॉड्यूल. तर सेम इन्स्टन्स वाला ब्लॉक पण तुम्ही मल्टिपल टाइम्स यूज करू शकता मल्टिपल इन्स्टन्सेस क्रिएट करण्यासाठी. फक्त व्हेरिएबल्स देताना तुम्ही थोडंसं लक्ष द्यायचं. कळलं. जर तुम्हाला 2 इमेज आयडी यूज करायचे आहे, एकदा मॉड्यूल यूज करणार त्यामध्ये इमेज आयडी 1 देणार, व्हेरिएबलच्या व्हॅल्यू चेंजेस करत जायचं. समजा आपण तिथे लिस्टमध्ये 2 टाकले तर काय स्क्वेअर ब्रॅकेट टाकले आणि हे लिस्टमध्ये 2 पास केले तर तसं नाही. प्रत्येक मॉड्यूल वाईज ते डिफरंट राहील ना, तर त्याचं नावच सेपरेट करावं लागेल ना आपल्याला. सिंगल नाव दोन्ही ठिकाणी पास करायचं असेल तर सिंगल काही प्रॉब्लेम होणार नाही. बट जर 2 वेगवेगळे करायचे आहे तर 2 वेगवेगळे बनवावे लागेल व्हेरिएबल. ओके. तर इथे मल्टिपल टाइम्स तुम्ही कॉल्स करा. तुम्हाला VPC 3, 4, 5 किती क्रिएट करायचे करू शकता. इन्स्टन्सेस मल्टिपल क्रिएट करा, काही प्रॉब्लेम होणार नाही. क्लिअर आहे. सेम तुम्ही इथे एक मी ऑटो स्केलिंग साठी क्रिएट केलेलं दिसतंय, तुम्ही लोड बॅलन्सिंग साठी क्रिएट करा, तुम्ही राऊट 50 साठी. तर आता असं जर आपण क्रिएट करत बसलो तर AWS चा प्रत्येक रिसोर्स क्रिएट करत बघायला भरपूर टाइम लागतो. कळलं. तर यावर आता तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. मल्टिपल मॉड्यूल्स क्रिएट करायची कोशिश करा. इथे आता मी एकदम इझी आहे, S3 नाही घेतलेलं आहे, तर S3 चा मॉड्यूल क्रिएट करा आणि S3 बकेट क्रिएट करा इथे बाय युजिंग मॉड्यूल. आता हे जे आहे सोर्स मॉड्यूल कुणी क्रिएट केले, आपण केले ना, आपण केले की नाही. पण टेराफॉर्म स्वतः काही मॉड्यूल्स क्रिएट करून ठेवतो. टेराफॉर्म स्वतः काही मॉड्यूल्स क्रिएट करतो. तर मॉड्यूल्स वाले ब्लॉक्स असेलच AWS VPC मॉड्यूल्स. तर VPC चे मॉड्यूल्स टेराफॉर्म कडे ऑलरेडी बनलेले आहेत. तुम्हाला फक्त व्हेरिएबल्स पास करायचे असतात किंवा काही आर्ग्युमेंट्स पास करायचे असतात. जर डायरेक्टली टेराफॉर्मच्या रजिस्ट्री मधून तुम्हाला VPC चा मॉड्यूल यूज करायचा असेल तर त्याचे एक्झाम्पल्स इथे दिलेले राहील. त्याला सी त्याचा सोर्स काय, त्याचा सोर्स टेराफॉर्म AWS मॉड्यूल्स VPC AWS असं काहीतरी सोर्स आहे. या ठिकाणी VPC चा मॉड्यूल बनलेला आहे आणि त्याच्या इथे व्हॅल्यूज त्यांनी पास केले आहे, हार्डकोर केलेले आहे. क्लिअर आहे. कसं करायचं असते ते समजलं बस. ओके. तर हा कन्सेप्ट असतो आणि हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. मॉड्यूल्सवरच तुम्हाला काम करायचं असतं, त्यापेक्षा जास्त काही काम करायचं राहत नाही. मी ऑलरेडी तुम्हाला लोकल वाला कन्सेप्ट सांगितलेला आहे काल है ना, की लोकल व्हेरिएबल्स कसे यूज करतात. हा वन मोर थिंग आता खूप छान इथे दिसलेलं आहे. ठीक आहे. लोकल तर आहेच, ॲज अ व्हेरिएबल यूज केला जातो main.tf मध्ये. सी लोकल डॉट एजेट्स इथे जे काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू पास होईल इथे. ओके.
प्रायव्हेट सबनेट, तर इथे लोकल मध्ये लिहिलेला प्रायव्हेट सबनेट जो काही असेल तो इथे पास होईल. प्रायव्हेट सबनेट्स ही व्हॅल्यू लोकल डॉट प्रायव्हेट सबनेटने आपण इथे यूज करतोय. ओके. आता याच्यासाठी माझ्याकडे सेपरेट एक्झाम्पल नाही आहे कारण मी लोकलचा यूज आधी नव्हता केला, बट येस आता इथे दिसतंय तर मी तुम्हाला सांगतोय. क्लिअर. लोकल्सचा यूज कसा करायचा आहे, डायरेक्ट इथे इथल्या इथेच करतो. जरा व्हॅल्यू तुम्हाला इथेच पास करायचं असेल तर इथे एक ब्लॉक दिसतोय तुम्हाला. कोणता ब्लॉक, तर डेटा ब्लॉक. इथे एक ब्लॉक दिसतोय. कोणता ब्लॉक दिसतोय, डेटा ब्लॉक. तर हा ब्लॉक कधी यूज करतात है ना. तर हा ब्लॉक यूज करतो जेव्हा AWS मध्ये आपले रिसोर्सेस ऑलरेडी क्रिएटेड आहे. AWS मध्ये रिसोर्सेस आपले ऑलरेडी क्रिएटेड आहे आणि त्यांना यूज करायचं आहे आपल्याला विथ टेराफॉर्म, मॅनेज करायचं आहे विथ टेराफॉर्म. तर कोणता ब्लॉक यूज होईल, डेटा ब्लॉक यूज होईल. कोणता ब्लॉक यूज होईल, डेटा ब्लॉक. आता हा याच्यासाठी माझ्याकडे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सो आय विल शो यू डेटा ब्लॉक. वेअर VPC डेटा. असेल. ठीक आहे. तर एखादा जर सिक्युरिटी ग्रुप असेल आपल्याकडे, हा मे बी F1 वाल्या फाईल मध्ये आहे डेटा ब्लॉक. हा इथे आहे. तर एखादा सिक्युरिटी ग्रुप आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. असतात ना मल्टिपल. त्यापैकी एखादा सिक्युरिटी ग्रुप आपल्याला यूज करायचा असेल तर 50 सिक्युरिटी ग्रुप्स मधून एक सिक्युरिटी ग्रुप बाहेर काढायचा असेल तर आपण लावतो फिल्टर्स. काय लावणार, फिल्टर्स. ठीक आहे. डेटामध्ये सिक्युरिटी ग्रुप पाहिजे मला, त्याचं नाव तुम्ही वाटेल ते लिहा इथे. फिल्टर लावणार. फिल्टरमध्ये फिल्टर कोणते कोणते लावणार आपण, तर नेम. फिल्टर नेम, VPC ID. तर VPC ID कोणती असायला पाहिजे, जे काही तुम्ही इथे देणार ते. ठीक आहे. जे व्हेरिएबल थ्रू पास केली आहे. ओके. तर VPC ID जे इथे पास केली आहे व्हेरिएबल थ्रू, त्याला तो अटॅच असायला पाहिजे. कंडिशन अशी आहे. आणि देन ग्रुप नेम त्याचं काय असायला पाहिजे, लॉन्च इज विझार्ड 1. जर VPC ID ही आणि लॉन्च विझार्ड 1 ग्रुप नेम असेल तर तो यूज करायचा आहे. ग्रुप नेम म्हणजे सिक्युरिटी ग्रुप नेम म्हटलं जाते ना त्याला. सिक्युरिटी ग्रुप म्हणतो ना आपण, ग्रुप नेम. त्याला आयडेंटिफाय करायसाठी, त्याला सर्च करण्यासाठी ग्रुप नेमनी सर्च करावं लागेल ना. आता याच्यासाठी सिक्युरिटी ऍड कर, याच्या समोर सिक्युरिटी ऍड कर, सिक्युरिटी ग्रुप नेम असं होईल ना ते. कळलं का. तर VPC, या VPC होऊ शकते मल्टिपल VPC आहे तुमच्याकडे, तर त्या VPC पैकी कोणत्या VPC ला कनेक्टेड असायला पाहिजे तो, तुमची कंडिशन लावलेली आहे तुम्ही. आणि त्याचं नाव काय असायला पाहिजे ते कंडिशन लावलेली आहे तुम्ही. जर ह्या दोन्ही गोष्टी मॅच होत असेल तर आपण सिक्युरिटी ग्रुपला यूज करू. ओके. सिलेक्ट करू काम करण्यासाठी. मग आता हा जो इथून सिक्युरिटी ग्रुप आपण फिल्टर आउट केलेला आहे, यूज करायचा कसा, यूज कसा करायचा सांगा. तर नाही, अटॅच करायचं आहे. कसं करायचं, तर आता हा डेटा ब्लॉकच यूज करायचा असतो. डेटा डॉट दिस डॉट समोर काय होईल, ID. इथे कॉल केलेलं नाही दाखवत आहे. ठीक आहे. तर याला कॉल कसं करतो आपण, डेटा कॉल करण्यासाठी काय करणार मी इथे सिक्युरिटी ग्रुप मध्ये डेटा डॉट AWS and security groups dot mysg dot id. कळलं, समजलं. आय होप इकडे असायला पाहिजे. हा सी कॉल 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 डेटा, हा इथे दिलेला आहे.
इझी, समजलं? तर काय केलं इथे पण यांनी फिल्टर आउट केलेलं आहे. काय फिल्टर आउट करतोय आता आपल्याला आयडिया आहे. V6 आयपॅम पूल काहीतरी तो फाइंड आउट करतोय तिथे. ओके, आणि देन त्यानंतर त्याला यूज करतोय कुठे, इकडे डेटा AWS IP पूल, आणि देन त्यानंतर एक्झाम्पल, आणि देन त्यानंतर ID जे इथे दिसते. सी डेटा डॉट दिस डॉट ID. कळलं? तर एक्झिस्टिंग जर काही असेल आणि त्याला यूज करायचं आहे तर युजिंग डेटाने तुम्ही करू शकता. होप क्लिअर झाला असेल. क्लिअर झालाय? काय प्रॉब्लेम आहे? तर तुम्ही आज 2 गोष्टी शिकलात, मॉड्यूल्सला कॉल करणे आणि डेटा ब्लॉकला कसा यूज करायचा आहे ते. लोकल्स. ओके, तर याला तुम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघा, त्याशिवाय तुमचा हँड्स ऑन होणार नाही. पूर्ण कन्सेप्च्युअल नॉलेज मी व्यवस्थित दिलेलं आहे. इव्हन आपण प्रॅक्टिकल पण काल केलेले आहेत. फाईल्स लिहिण्यामध्ये टाइम नको जायला, त्यामुळे मी इथे तुम्हाला हे शो केलेलं आहे. आणि ह्या जेव्हा आता हे जेव्हा आपण अप्लाय करणार तर क्रिएट व्हायला पण टाइम लागेल. VPC, सबनेट, राउटेबल ह्या सगळ्या गोष्टी वन बाय वन तो क्रिएट करेल, आणि त्याला आपण 5-10 मिनिटं लागू शकतो. क्लिअर आहे? डिपेंड्स ऑन युअर इंटरनेट स्पीड्स. ओके, तर या पद्धतीने तुमचं टेराफॉर्मचा हा पूर्ण कंटेंट इथे आपण एंड करू शकतो. ठीक आहे, सो मी इथेच थांबतोय.